निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व घटनात्मक तरतुदी आणि आधीचे निकाल धाब्यावर बसवत दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवलं। आता जेव्हा गेल्या 4-4.5 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाला अध्यक्षांचंही म्हणणं ऐकायचं आहे। न्यायालयानं काल याबाबत टिप्पणी केल्यानं हा खटला तत्काळ निकाली लागेल की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। सर्वोच्च न्यायालय खरोखरच निर्णायक पावलं उचलणार की अजून तांत्रिक बाबींसाठी वेळ घेणार अशा गंभीर प्रश्न जो आहे तो ठाकरे गटासह जे या निकालाकडे डोळे लावून बसलेत त्यांना पडलाय। ठाकरे गटाच्या वतीने काल न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला, परंतु न्यायालयाच्या काही प्रश्नांमुळे पुन्हा एकदा या प्रक्रियेतील विलंबावर चर्चा सुरू झाली। कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी न्यायालयात निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर जोरदार काउंटर अटॅक केला। अध्यक्षांकडून अपात्रतेचा निकाल येण्याआधीच निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला कसं दिलं? आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी संबंधित बंडखोरांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती। त्यावेळी न्यायालयाने हस्तक्षेप करून बंडखोरांना दिलासा दिला होता। तेवढ्यात ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम झाला आणि विधानसभेतील बहुमतावर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं। विशेष म्हणजे याबाबत तेव्हा उपाध्यक्षांचं मत जाणून घेतलं गेलं नव्हतं आणि आता जेव्हा नार्वेकरांचा निर्णय अडचणीत सापडला आहे तेव्हा मात्र त्यांचं मत मांडण्याची संधी त्यांना देण्यात येते, याबाबत मात्र विचार करावा लागणार। गेल्या 4.5 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि आमदार अपात्रतेचा खटला सुरू आहे। वेगवेगळ्या न्यायमूर्तींनी यावर सुनावणी घेतली आहे, घटनापीठानं निर्णय दिलेत आणि तरीही हे प्रकरण अंतिम निकालापर्यंत पोहोचू शकलेलं नाही। आताही जेव्हा नवीन बेंच समोर सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायमूर्तींनी पुन्हा एक जुनाच कायदेशीर प्रश्न उपस्थित केला। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर थेट निर्णय घेण्यापूर्वी अध्यक्षांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ द्यायला नको का असा प्रश्न न्यायालयाने विचारला। न्यायालयाचा हा प्रश्न वरकरणी नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर आधारित वाटत असला तरी त्यामुळे आता हा खटला पुन्हा एकदा लांबणार का असा प्रश्न मात्र निर्माण होतोय। कारण या आधीच्या घटनाक्रमात न्यायालयाने अशा तांत्रिक बाबींना बाजूला ठेवून वेगवान निर्णय घेण्याची तत्परता दाखवली होती। आता जेव्हा संपूर्ण राज्याचं राजकारण एका निर्णयावर अवलंबून आहे अशा वेळी पुन्हा एकदा अध्यक्षांचं म्हणणं ऐकण्यासाठी न्यायालयाने केलेली विचारणा निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठा धक्का समजला जातोय। बंडखोरीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती तेव्हा हे आमदार तातडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये धावून गेले होते। त्यावेळी न्यायालयाने या आमदारांना तात्काळ दिलासा दिला आणि पुढील सुनावणीसाठी काही दिवसांची मुदत दिली। विशेष म्हणजे न्यायालयाने दिलेल्या या मुदतीचा गैरफायदा घेत दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले। जेव्हा या बहुमत चाचणीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली तेव्हा न्यायालयाने ती रोखण्यास स्पष्ट नकार दिला। परिणामी न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच राज्यात सत्तापालट झाला आणि नवीन मुख्यमंत्री सत्तेवर बसले। त्यावेळी उपाध्यक्षांच्या अधिकारांचा किंवा कायदेशीर प्रक्रियेचा विचार करून न्यायालयाने कोणतीही घाई केली नाही। मात्र आज जेव्हा अध्यक्षांचा निकाल चुकीचा असल्याचं समोर येत आहे तेव्हा मात्र अध्यक्षांना बाजू मांडायला संधी द्यायला नको का असं म्हटलं जातंय। निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला सोपवलं त्यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी न्यायालयात तीव्र आक्षेप घेतला। निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असली तरी जेव्हा ती पक्षातील वादांवरती निकाल देते तेव्हा ती एका लवादाप्रमाणे काम करत असते। लवादाने दिलेला कोणत्याही निर्णयाचं पुनर्विलोकन करण्याचा आणि तो घटनेनुसार आहे की नाही हे तपासण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो। निवडणूक आयोगाने केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा विचार करून संपूर्ण पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला देऊन टाकलं। देशाच्या इतिहासात मूळ राजकीय पक्षांचं बहुमत न पाहता केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या जोरावर पक्ष बहाल करण्याचा असा कोणताही नियम नाही। निवडणूक आयोगाची ही भूमिका कायद्याच्या चौकटीत बसणारी नव्हती। आयोगाने आधीच निकाल निश्चित केला होता आणि नंतर त्यासाठी केवळ सोयीची कारणं शोधली असा युक्तिवाद न्यायालयामध्ये करण्यात आला। बंडखोर गटाकडून नेहमीच असा दावा केला गेलाय की हा पक्षांतराचा विषय नसून पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा लढा आहे आणि मूळ पक्ष त्यांचाच आहे। परंतु हा युक्तिवाद पूर्णपणे फोल ठरतो। कायद्यानुसार लोकप्रतिनिधी सभागृहाच्या आत राहून पक्षात फूट पाडू शकत नाही। जर तुम्हाला पक्षाच्या नेतृत्वाबद्दल किंवा धोरणांबद्दल आक्षेप असेल तर तो पक्षाच्या अंतर्गत जाहीरपणे मांडला पाहिजे।
तुम्ही विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून त्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचं आणि नंतर आम्हीच मूळ पक्ष आहोत असा दावा करणं हा पक्षांतर बंदी कायद्याचा अपमान आहे। ज्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात त्या पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन सभागृहात वागणं हे थेट पक्षांतर बंदी कायद्याच्या कक्षेत येतं असा घणाघाती युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला। कायदेशीर दृष्टिकोनातून आमदार अपात्रतेचा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण हा निर्णय अगदी बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासूनच्या परिस्थितीवर आधारित आहे। जर तेव्हा बंडखोर आमदारांचं वागणं अपात्रतेच्या कायद्यात बसत होतं तर त्यांना कायदेशीररित्या अपात्र ठरवणं गरजेचं होतं। पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ हेतू हाच आहे की पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना सत्तेची फळं चाखता यायला नकोत। परंतु या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या विलंबाने बंडखोरांना सत्तेचा आणि पक्षाच्या मालकीचा पूर्णपणे लाभ घेता आला। जर न्यायालयाने यावर घटनेला धरून आणि तातडीचा निर्णय दिला नाही तर भविष्यात पैशांच्या आणि संख्याबळाच्या जोरावर कोणताही गट मूळ पक्ष पळवून नेईल आणि देशातील लोकशाही संपूर्णपणे धोक्यात येईल। सर्वोच्च न्यायालयासमोर यापूर्वीच्या अनेक प्रकरणांचे दाखले आहेत, जिथे विधानसभा अध्यक्षांचे निर्णय चुकीचे वाटल्यास न्यायालयाने ते तात्काळ फिरवले। महाराष्ट्राच्या बाबतीत तर न्यायालयाने 2 वेळा अध्यक्षांना निर्णय घेण्याची मुदत दिली होती, तरीही अध्यक्षांनी दिलेला निकाल घटनेच्या मूळ तत्वांना डावलणारा होता। अशा परिस्थितीत न्यायालयाने पुन्हा अध्यक्षांचं म्हणणं ऐकण्यासाठी वेळ देण्याच्या तांत्रिक बाबींवर अडकून पडणं या खटल्यात अजून बरंच काही बाकी आहे हेच स्पष्ट करतंय। ज्यावेळी न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेंचे आमदार अपात्र ठरवले नव्हते, त्यावेळी ते आमदार का अपात्र ठरवले नाहीत याची विचारणा सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना करायला हवी होती। मात्र आता सुप्रीम कोर्ट काय करताय तर राहुल नार्वेकरांनी तो निर्णय का घेतलेला आहे, त्यांचं त्याबाबत काय म्हणणं आहे हे एक विधानसभा उलटल्यानंतर पुढच्या 3 वर्षांनी विचारतंय। याचा अर्थ असा आहे की ही सुनावणी लांबण्यासाठी शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादापेक्षा सुप्रीम कोर्टाची महत्त्वाकांक्षा आणि सुप्रीम कोर्टाचे तारखांवर तारखा टाकण्याचं काम सांगतंय की अजून या निकालात सस्पेन्स काय आहे। पण लक्षात घ्या, गेल्या अनेक दिवसांपासून कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयामध्ये 1.5-2 तास सुनावणीसाठी युक्तिवाद करतायत, निकालाची अपेक्षा करतायत। आम्हाला देता येत नसेल तर त्यांनाही देऊ नका, गोठवा। पर्यायी मार्ग जो आहे तो कपिल सिब्बल देतायत, जे की पक्ष आणि चिन्ह ठाकरेंचंच आहे असा महाराष्ट्रातील एक गट म्हणत असताना सुद्धा एक सेकंड ऑप्शन, सेकंड पर्याय सुप्रीम कोर्टासमोर ठेवलंय। मात्र जर माप हे झुकतच ठेवायचं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या बाहेर आता एक जनतेची अदालत सुरू आहे। जनतेच्या अदालतमध्ये जे प्रश्न उपस्थित होतील त्याचं उत्तर कधी मिळणार हाही प्रश्न आहे। तुम्ही कालच्या या सुनावणीकडे नेमकं कोणत्या अँगलने पाहता? तुम्हाला असं वाटतंय सुप्रीम कोर्टातून जो डाव खेळला जातोय तो सिब्बलांना लक्षात आलेला नाहीये की तो डाव ओळखूनच कपिल सिब्बलांनी त्यांची मागणी बदलवली? व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।